त्या निकालाच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली होती। ती विशेष अनुमती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय। शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा झटका दिला असून आता त्यांच्या आमदारकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका म्हणजेच SLP दाखल केली होती। मात्र सुप्रीम कोर्टानं ही याचिका थेट फेटाळून लावली आहे। या निर्णयामुळे आता मुंबई उच्च न्यायालयात अमोल खताळ यांच्या विरोधातील निवडणूक याचिकेवर नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्याचं मानलं जाते। हे संपूर्ण प्रकरण विधानसभा निवडणुकीत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राशी संबंधित आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आरोप केलाय की अमोल खताळ यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिली होती। त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। अमोल खताळ यांनी सुरुवातीपासूनच ही याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली होती। मात्र उच्च न्यायालयानं त्यांचा युक्तिवाद नाकारत या प्रकरणात नियमित खटला चालवण्याचे आदेश दिले। सुनावणी दरम्यान अमोल खताळ यांनी आपण संबंधित फर्मचे भागीदार नसल्याचा आणि ती फर्म विसर्जित झाल्याचा दावा केला होता। मात्र बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने GST संकेतस्थळावरील नोंदणी न्यायालयात सादर करण्यात आल्या। या नोंदणीनुसार संबंधित फर्म अद्याप सक्रिय असल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे या टप्प्यावर खताळ यांचा बचाव ग्राह्य धरता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय। अमोल खताळ यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये शासकीय करांची देणी तसेच नीलकमल भागीदारी संस्थेतील त्यांची भागीदारी लपवल्याबाबत माननीय श्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका दाखल करून त्यांची निवड रद्द व्हावी आणि त्यांना निवडून आल्याचे घोषित करावे अशी निवडणूक याचिका दाखल केली होती। त्या निवडणूक याचिकेच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक अर्ज दाखल केला होता की निवडणूक याचिका दाखल करण्यास कोणतेही दाव्याचे संयुक्तिक कारण नाही, त्यामुळे निवडणूक याचिका फेटाळून लावावी। परंतु तो अर्ज माननीय उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता। त्या निकालाच्या विरुद्ध अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली होती। ती विशेष अनुमती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता खाली औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका चालून त्याचा निकाल लागेल। आता सुप्रीम कोर्टानंही अमोल खताळ यांची SLP फेटाळल्यानं या प्रकरणातील न्यायालयीन लढाई अधिक गंभीर टप्प्यात पोहोचली आहे। अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होणार असला तरी या घडामोडींमुळे अमोल खताळ यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत संगमनेर सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10,000 मतांनी पराभव करत त्यांना धक्का दिला होता। आता या संपूर्ण प्रकरणात पुढे न्यायालय काय निर्णय देतो आणि त्याचा अमोल खताळ यांच्या आमदारकीवर नेमका काय परिणाम होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले। तुमचं या प्रकरणावर मत काय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त करा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।